खूप साऱ्या गाड्या बघल्यानंतर मला एक गाडी आवडली, ते पण हिरो कंपनीची आहे. ते तुम्हाला तर माहिती आहे भावानं, गाडी घ्यायसाठी लागते पैसे. मग पैसे घ्यायला गेलो मग मी घरी. सर्वात पहिले मग भावानं सर्व डॉक्युमेंट घेतले. त्याच्यानंतर आम्ही सर्वांना पैसे मोजले. पैसे मोजून झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट घेतले. मग आम्ही दोघं निघालो आपल्या बसनं तेवढं डिग्रस. तर फायनली भावानं आम्ही डिग्रसला पोहोचलो. तिथून महाराजांच्या चौकात गेलो. तिथून पुढे एक रस्ता आहे, तिथून मग आम्ही डायरेक्ट शोरूमकडे गेलो. त्यानंतर मग आम्ही शोरूमला पोहोचलो. तर भावानं हे आहे आपल्या डिग्रसचं भवानी मोटर शोरूम. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर सरांना गाडीबद्दल बोललो. सरांनी सर्व माहिती दिली. सर म्हटले बाहेर गाडी लावणे, त्यामधून बघ तुला कुठली आवडते ते. मला जी गाडी आवडते ना त्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागते. त्यासाठी आम्ही सर्वात पहिले ऑनलाईन बुकिंग करायसाठी पैसे दिले. त्यानंतर त्या सरांनी सर्व पैसे मोजून घेतले. आम्ही वाट पाहू राहिलो कवा गाडी येईल कवा गाडी येईल. त्यानंतर त्या सरांनी आमचं पावती बनवून दिली. शोरूमवरचे सर्व काम झाल्यानंतर आम्ही घराकडे निघलो, कारण सर म्हटले की तुमची गाडी आले 3 दिवस लागते. घराकडे निघालोच होतो तेवढ्यात भावाचं दुकान दिसलं चहाचं. मग का भावा गुळाचा चहा आहे ना, मग घेतला एक कप चहा पिल्यानंतर घराकडे निघलो. तेवढ्यात भाऊ वातावरण इतकं गंभीर आणि डिग्रज चालले खतरनाक. थांबा जरा भावानं गाडीचा आवाज ऐकून जा.